पुण्यात महानगरपालिकेत सध्या भाजप विरुद्ध राष्ट्रवादी असा एक वाद पेटलेला आहे आणि याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या नगरसेवकांची आज तातडीची बैठक दुपारी बोलवण्यात आली आहे। भाजपचे सभागृह नेते गणेश बिडकर यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे राष्ट्रवादीचे नगरसेवक अमोल बालवडकर, सुहास टिंगरे आणि बाबूराव चांदेरे यांच्या विरोधात लेखी तक्रार पत्राद्वारे केली। दरम्यान भाजपकडून निधी वाटप, प्रकल्प मंजुरी आणि विकास कामांसाठी दुजाभाव केला जात असल्याचा आरोप राष्ट्रवादीकडून करण्यात आलाय। या संदर्भात राष्ट्रवादीच्या सर्व नगरसेवकांची एक अत्यंत महत्त्वाची बैठक होणार आहे आणि आता यावरनं आरोप प्रत्यारोप सुद्धा सुरू झालेले आहेत। राष्ट्रवादीच्या नगरसेवकांचा निधी अडवू नका, अन्यथा आम्ही जिल्हा परिषदेतला निधी अडवू असा इशारा राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष वैशाली नागवडे यांनी दिलाय। पुणे महानगरपालिकेत भाजपकडून जर दुजाभाव झाला तर मग आम्ही आमच्या संस्थेमध्ये कोंडी करू शकतो असाही इशारा त्यांनी दिलाय। खरं तर एखादा माणूस जेव्हा टीका करतो किंवा काय करतो ह्याला अशा पद्धतीने उत्तर देणं योग्य नाही। चार भिंतीच्या आत बसून सुद्धा प्रश्न सोडवले जाऊ शकतात, परंतु बजेट थांबवून खरं तर तुम्ही सुहास टिंगरेंचं किंवा अमोल बालवडकरांचं बजेट नाही थांबवलं तर त्या भागातल्या जनतेचा विकास थांबवलाय असं माझं मत आहे। यशपाल सोनकांबळे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत पुण्याहून जोडले गेलेत। यशपाल, काय अधिकचे अपडेट्स आहेत या प्रकरणातले? सौरभ, खरं तर पुणे महानगरपालिकेमध्ये भाजपचं संख्याबळ 119 नगरसेवक इतकं आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेसचं 26 इतकं आहे। विरोधी पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस या ठिकाणी काम करत आहे, परंतु हर घर तिरंगा हा जो अभियान आहे त्यावेळेस राष्ट्रवादीचे जे नगरसेवक आहेत अमोल बालवडकर यांनी प्रतिक्रिया दिली होती आणि इंधन बचतीचा पंतप्रधानांचं जे आव्हान असताना टू व्हीलर रॅली काढू नका अशी टीका केली होती आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने वादाला सुरुवात झाली। मुख्य सर्वसाधारण सभेत देखील अमोल बालवडकर, सुहास टिंगरे आणि बाबूराव चांदेरे यांनी विरोधात भूमिका घेतल्यामुळे भाजपचे जे स्थानिक पदाधिकारी आहेत महापालिकेतले ते नाराज आहेत आणि याच नाराजीचं प्रत्युत्तर काल राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना लेखी पत्रामध्ये त्यांनी तक्रार केलेली आहे आणि एकूणच सामंजस्याची भूमिका घेतली पाहिजे या अशी तक्रार करत या तिघांच्या विरोधात कारवाईची देखील मागणी केली। एकूणच या 3 नगरसेवक जे आहेत सुहास टिंगरे आणि अमोल बालवडकर आणि चांदेरे यांचं बजेट शून्य केलेलं आहे आणि या झिरो बजेटमुळेच हा वाद पेटलेला आहे। आता आज दुपारी 3 वाजता राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व 27 नगरसेवकांची बैठक आज पुणे महानगरपालिकेत होती आणि मग या बैठकीत खऱ्या अर्थाने निर्णायक ठरणार आहे बैठक, कारण की भाजपसोबत सामंजस्याने काम करायचं की विरोधक भूमिका घ्यायची या संदर्भात सगळेजण या ठिकाणी निर्णय घेणार आहेत आणि हा निर्णय उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना देखील कळवणार आहेत। आता थोड्याच वेळात या ठिकाणी सभागृह नेता गणेश बिडकर हे त्यांची भूमिका मांडणार आहेत, परंतु एकूणच बजेट असेल किंवा प्रकल्प मंजुरी असतील किंवा विविध विकास कामं जी प्रभागातली आहेत त्यामध्ये दुजाभाव केला जात आहे असा आरोप राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी केला आहे। त्यामुळे या पुढच्या काळामध्ये हा जो संघर्ष जर मध्यस्थीने किंवा संवादाने जर सोडवला गेला नाही तर महापालिकेमध्ये राजकीय संघर्ष पेटत राहणार आहे। सौरभ, निश्चितच यशपाल, या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आम्ही घेऊ। तुर्तास धन्यवाद।